नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट ॲग्रिकॉसवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. कृषी सेवक भरतीची संदर्भात एक नवीन ऑफिशियल अपडेट आलेले. याचं एक आरटीआय आलेले मित्रांनो. एक आरटीआय मार्फत त्यांनी संपूर्ण पदांची माहिती दिलेली, म्हणजे कोणत्या विभागात किती पद मंजूर आहेत, किती भरलेले आहेत आणि किती रिक्त आहेत. तर त्या पूर्ण कृषी डिपार्टमेंटची त्यांनी माहिती दिलेली. या डिपार्टमेंट मधून फक्त कृषी सेवक म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी याची नेमकी किती पद मंजूर आहेत, किती पद भरलेली आहेत आणि किती पद रिक्त आहेत, तर ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते फार महत्त्वाचं आहे, कारण की आगामी काळात किती पदांची जाहिरात येऊ शकते हे माहिती असणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि टोटल रिक्त जागा किती असतील तर हे तुमच्यासाठी जे आहे तर ते वेल रिसर्च करून संपूर्ण माहिती घेऊन मी तुमच्या समोर मांडणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा. बघा, आपल्याला आता इथं अभ्यास सुरू पण करायचा आहे, परंतु जाहिरात पण अजून काही आलेली नाही. तर बरेच विद्यार्थी काय करतात की सर बॅच नको, काहीतरी आम्हाला चांगलं कंटेंट द्या. आणि हे चांगलं कंटेंट तेही फ्री मध्ये तुम्हाला मिळणार आहे. जेवढाही काही क्लास नोट्स आहेत पूर्ण एमपीएससी पॅटर्नने जीएचच्या मित्रांनो पूर्व परीक्षेसाठीच्या, तर या जीएचच्या सर्व क्लास नोट्स तुम्हाला मोफत मिळणार आहेत. याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय की इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय, कृषी भरती कॅटेगरीत जायचंय, कृषी सेवक बॅच मध्ये इथं एमपीएससी नोट्स नावाचा फोल्डर असेल, तिथं क्लिक करायचं आणि डायरेक्टली तुम्हाला नोट्स मिळतील. या नोट्स अशा पद्धतीने प्रॉपर वेल डिझाईन आहेत मित्रांनो, म्हणजे बुकच आहे ते. त्या बुकच्या सर्व पीडीएफ तुम्हाला फ्री मध्ये प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला अभ्यासासाठी काही मटेरियल द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे अनाउन्समेंट आहे, हे मोफत आहे आणि एकदम क्वालिटी कंटेंट आहे. तुम्ही एकदा बघून घ्या ऍपमध्ये आणि तुम्हाला कळेल की एकदम क्वालिटी कंटेंट आपण इथे दिलेलं आहे. टोटल या विभागाची जी क्षमता आहे तर ती आहे 11,599. आता या विभागाचे काम चालू आहे मित्रांनो, आकृतीबंध अपडेट करायचं काम चालू आहे, तुम्हालाही माहिती आहे. टोटल 9,932 पदं भरली गेलेली आहेत आणि 1,667 पद भरतीसाठी आपल्याला जे आहे तर ती इथं रिक्त पाहायला मिळतात. तर हे कशा संदर्भात आहे? हे कृषी सेवक संदर्भात आहे मित्रांनो. आपलं जे कृषी सेवक पद आहे तर याची एवढी पदं सध्या मंजूर आहेत, एवढी पदं भरली गेलेली आहेत आणि एवढीच पदं आपल्याला इथं रिक्त पाहायला मिळतात. परंतु याच्या संदर्भात कोणत्या विभागात किती आहेत ते पाहूया. बघा, कृषी आयुक्तालय जे पुण्याचं ऑफिस आहे, बघा कृषी आयुक्तालयाचं तिथलं जे ऑफिस आहे मित्रांनो, तिथं 100% पदं भरलेले आहेत. तिथं कृषी सेवक सहाय्यक कृषीची 12 पदं मंजूर आहेत, 12च्या 12 भरलेले आहेत, म्हणजे 0 पदं रिक्त आहेत. म्हणजे तिथं कोणाची काय ट्रान्सफर बदली होण्याचं काही कामच नाही. पुढे ठाणे विभागात जर पाहिलं तर ठाणे विभागात प्रचंड रिक्त पद आहेत, म्हणजे सगळ्यात नंबर 1ला आहे तो. 1244 पदं मंजूर आहेत, 780 पदं भरलेली आहेत आणि 464 पदं रिक्त आहेत. 464 पदं रिक्त आहेत, म्हणजे 37% या डिपार्टमेंटची पदं आपल्याला इथं रिक्त पाहायला मिळतात. पुढचा जो विभाग आहे तो आहे नाशिक विभाग. नाशिक विभागात 1494 पदं मंजूर आहेत, त्यापैकी 1305 पदं भरलेली आहेत आणि 189 एवढी पदं, जवळपास 190 पदं आपल्याला इथं रिक्त जे आहेत तर ती पाहायला मिळतात. पुढचा आहे पुणे विभाग. पुणे विभागात थोडे कमीच पदं रिक्त आहेत, जवळपास 1780 पदं मंजूर आहेत, त्याच्यापैकी 1633 पदं भरली गेलेली आहेत, फक्त 146 पदं रिक्त आहेत. म्हणजे जर पाहायला गेलं पुणे विभागाची खूप चांगली कामगिरी आहे, फक्त 8.2% एवढेच पदं इथे रिक्त ठेवले. कोल्हापूर विभागात जर पाहिलं आपण तर 1211 पदं मंजूर आहेत, 1025 पदं भरली आहेत आणि 186 पदं इथं रिक्त स्वरूपात पाहायला मिळतात. त्याच्यानंतर 6वा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर. त्याच्यामध्ये 1125 पदं मंजूर आहेत, 1030 पदं भरून गेलेली आहेत आणि फक्त 95 पदेच आपल्याला इथं रिक्त जे आहेत तर ते पाहायला मिळतात. त्याच्यानंतर लातूर विभागात जर पाहिलं तर 1468 पदं मंजूर आहेत, 1432 पदं भरलेली आहेत, फक्त 36 पदं जे आहेत तर ते आपल्याला इथं रिकामी पाहायला मिळतात कृषी सेवकाची. अमरावती विभाग पाहिला 1772 पदं मंजूर आहेत, 1549 पदं भरली आहेत, फक्त 223 पदं रिक्त आहेत, म्हणजे 223 ही त्यांच्यासाठी तिथं चांगली संख्या आहे. त्याच्यानंतर नागपूर विभागात पण जास्त संख्या आपल्याला पाहायला मिळते रिक्त पदांची. 1494 पदं मंजूर आहेत, फक्त 1166 पदं भरली आहेत आणि 328 पदं इथं रिक्त जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. जर आपण क्रमवाईज जर इथं पाहिलं तरी आपल्याला व्यवस्थित पद्धतीने दिसूनच जाईल. बघा, कृषी आयुक्तालयामध्ये 12 पदं मंजूर आहेत, 12च्या 12 भरली आहे. सगळ्यात कमी पदं जी रिक्त आहेत तर ती लातूरला आहेत, फक्त 36 पदं रिक्त आहेत. संभाजीनगरला 95 पदं रिक्त पाहायला मिळतात. सर्वाधिक जास्त पदं ही ठाणे इथं पाहायला मिळतात, 464. नागपूर विभागात 328. त्याच्यानंतर अमरावती विभागात 223, नाशिक विभागात 189, कोल्हापूर विभागात 186 आणि पुणे विभागात 146. हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे, कारण की आगामी काळात जी जाहिरात येणार ती अशी विभागणी आहेच, त्यांचे जे आहेत तर ते पद असतात. सर्वाधिक जागा रिक्त आपल्याला ठाणे विभागात पाहायला मिळतात 464. आता नेमकी किती पदांसाठी जाहिरात येऊ शकते हे समजण्यासाठी नवीन एक आकृतीबंध प्रस्तावित करण्यात आलेला आहे. या आकृतीबंधानुसार जे कृषी सहाय्यक पद आहे ना मित्रांनो, या कृषी सहाय्यक पदाची सध्याची जी मंजूर आहे पद आहे तर ती 11,599 आहेत.
तर त्याच्यात वाढ करून ती 14,736 करायचं प्रस्तावित आहे. म्हणजे याच्यामध्ये 3,137 पदांची वाढ होणार आहे. डायरेक्टली काय होणार आहे, 3,137 पदांची इथं वाढ होणार आहे. जर मी सध्याच्या आकृतीबंधानुसार पाहिली तर 1,667 पद रिक्त आहेत सध्या कृषी सेवकांची, आणि सुधारित आकृतीबंधानुसार नवीन निर्माण होणारी 3,137 पद आहेत. जर मी टोटल रिक्त पद पाहिली एक्सपेक्टेड किती असू शकतात तर ती 4,804 पद, म्हणजे आपल्याला नक्की 4,000 प्लस एक जाहिरात देखील आपण इथं एक्सपेक्ट करू शकतो. जर यांनी या नवीन आकृतीबंधानुसार एवढी पद मंजूर करून घेतली तर 3,137 पद नव्याने ऍड करून घ्यायची, म्हणजे या विभागाची स्ट्रेंथ होऊन जाईल 14,736. एवढी जर स्ट्रेंथ झाली तर हे नवीन पद ऍड होतील, आणि जे आधीचे रिक्त पद आहेत बघा, हे आधीचं रिक्त पद हे जर ऍड झालं तर 4,804 पद, एवढी पद जे आहेत तर ती आपल्याला रिक्त पाहायला मिळतील, नवीन पाहायला मिळतील, आणि याच्यापैकी बऱ्याच मोठी जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते मित्रांनो. आता जाहिरातीसाठी आपल्याला प्रयत्नही करणं गरजेचं आहे, कारण की जाहिरात येणार नाही. जाहिरातीसाठी 2 टप्प्यांवर प्रयत्न करावा लागेल आपल्याला. पहिले तर या विभागाकडून आकृतीबंध मंजूर करून घ्यावा लागेल. याच्यासाठी आपल्याला एक ईमेल मोहीम चालवायची, तर आपल्याला ईमेल जो आहे तर तो करायचा आहे. ईमेल कोणाला करायचा आहे बघा, कृषी विभागाची वेबसाईट आहे त्याच्यावरून बघा, हा त्यांचा कमिशनरेटचा ईमेल आहे, तर यांना आपण ईमेल जो आहे तर तो पाठवायचा आहे. ईमेल मध्ये आपल्याला विषय टाकायचा आहे की कृषी विभागातील दीर्घ काळापासून रिक्त असलेली पदे भरणे, सुधारित आकृतीबंध तातडीने मंजूर करून घेणे आणि भरती प्रक्रियेसाठी मागणी पत्र पाठवण्याबाबत हा विनंतीचा ईमेल जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आपल्याला काही पैसे लागत नाही. मला सांगा की हा व्हिडिओ जर 10,000 लोक पाहणार असतील, 10,000 जरी जेव्हा ईमेल जाताना तर विभागावर खूप मोठा परिणाम होतो मित्रांनो. काय असतं माहितीये का की आपला जो देश आहे तो लोकशाही मार्गाने चालणारा देश आहे. इथं लोकांच्या मताला, लोकांच्या प्रतिसादाला, त्यांच्या रिस्पॉन्सला, त्यांच्या प्रतिक्रियांचं फार महत्व असतं, आणि सध्या सरकार प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित पद्धतीने घेत असते. म्हणून मला सांगा, जर हे 10,000 ईमेलचा आपण टप्पा जर पार करून टाकला तर मला नाही वाटत की डिपार्टमेंट लवकर कामं करणार नाही. डिपार्टमेंट एकदम लवकर कामाला लागून जाईल. तर तुमची एक गोष्ट आहे की तुम्ही हा मेल पाठवणं, मेलसाठी कमेंटमध्ये असं टाईप करा, मी तुम्हाला याची लिंक जी आहे तर ती डायरेक्टली देतो. लक्षात घ्या, याच्या संदर्भातलं आपलं चॅनल आहे इग्नाइट ॲग्रीकॉस, या चॅनलवर मी तुम्हाला याचा जो फॉर्मॅट आहे तो शेअर करतो. पूर्ण फॉर्मॅट केलेला आहे मी, तो फॉर्मॅट करा, मी करतो ईमेल, तुम्ही करा, सगळ्यांनी ईमेल करा, आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण एवढे चांगले ईमेल करू तर त्याच्यानंतर नक्कीच आपल्याला एक चांगली गोष्ट जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे. सोबत बॅचेस जे आहेत तर ते आपल्या सुरू आहेत. कृषी सेवकच्या संदर्भातल्या प्रिलिमची बॅच सुरू आहे, सोबत इंग्लिश मिडियमची पण बॅच सुरू आहे. पण मी पहिले काय म्हणेल की तुम्ही आपलं जे फ्री कंटेंट आहे, पहिले जे नोट्स आहेत त्या पहिले बघा मित्रांनो, कारण की त्या डाउनलोड करून तुम्ही त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, आणि सोबतच हे ईमेलवर देखील काम करणं गरजेचं आहे, कारण की त्यांना जर ईमेल नाही पाठवला, आपल्याकडे तोच सध्या मार्ग आहे, तर तो एक चांगला मार्ग आहे. तर त्याच्या पद्धतीने आपण करावं. 10,000 ईमेलचं आपण एक टार्गेट ठेवूया. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, आणि त्यांना देखील सांगा की आपल्याला ही ईमेल मोहीम जी आहे तर ती चालवायची आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.